8वा वेतन आयोग 18,000 रुपयांचा पगार थेट 46,000 रुपये होणार का? सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार? सत्य आणि गणित समजून घ्या. वेतन आयोग म्हणजे नेमकं काय? स्थापना भारत सरकारकडून दर 10 वर्षांनी स्थापना. उद्देश आर्थिक परिस्थिती, महागाई आणि सरकारी खर्चाचा अभ्यास करून नवीन वेतन रचना सुचवणे. सद्यस्थिती सध्या 7वा वेतन आयोग लागू आहे, 2016 पासून अंमलात. वेतन आयोग कर्मचाऱ्यांचा पगार, भत्ते आणि पेन्शन यामध्ये महागाईनुसार बदल करतो. वेतन आयोगाचा ऐतिहासिक प्रवास 1 ते 4 1946 पहिला वेतन आयोग, किमान पगार 55 रुपये. 1957 दुसरा वेतन आयोग, किमान पगार 80 रुपये. 1973 तिसरा वेतन आयोग, किमान पगार 196 रुपये. 1986 चौथा वेतन आयोग, किमान पगार 750 रुपये. वेतन आयोगाचा ऐतिहासिक प्रवास 5 ते 7 1996 पाचवा वेतन आयोग, किमान पगार 2,550 रुपये. 2006 सहावा वेतन आयोग, किमान पगार 7,000 रुपये. 2016 सातवा वेतन आयोग, किमान पगार 18,000 रुपये. प्रत्येक वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. फिटमेंट फॅक्टर. फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? जुना पगार किती पट वाढवून नवीन पगार ठरवला जाणार याचे गणित म्हणजे फिटमेंट फॅक्टर. नवीन पगार, जुना बेसिक पगार, फिटमेंट फॅक्टर. 7व्या वेतन आयोगाचे गणित. जुना पगार 7,000 रुपये, 2.57. नवीन पगार 18,000 रुपये. याच कारणामुळे 7व्या वेतन आयोगानंतर किमान वेतन 18,000 रुपये झाले. 8व्या वेतन आयोगाचे संभाव्य अंदाज. अंदाज 1 किमान फिटमेंट फॅक्टर 2.46, पगार 44,000 रुपये. अंदाज 2 मध्यम फिटमेंट फॅक्टर 2.86, पगार 51,000 रुपये. अंदाज 3 संघटनांची मागणी, फिटमेंट फॅक्टर 3.00, पगार 54,000 रुपये. सध्या हे आकडे आर्थिक तज्ज्ञांचे अंदाज आणि चर्चेवर आधारित आहेत. मग 46,000 रुपयांची चर्चा का? तज्ज्ञांच्या मते फिटमेंट फॅक्टर 2.15 ते 2.86 दरम्यान असू शकतो. जर सरकारीने मध्यम मार्ग काढला तर 18,000 रुपयांचा 46,000 घरात जाऊ शकतो. याच गणितामुळे 18,000 रुपयांचा पगार थेट 46,000 रुपये होण्याची सर्वाधिक चर्चा आहे. 8वा वेतन आयोग कधी लागू होणार? 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता. दर 10 वर्षांच्या नियमानुसार नवीन आयोग 2027 किंवा 2028च्या सुमारास लागू होण्याची शक्यता आहे. पुढील काही वर्षांत याबाबत अधिकृत घोषणा आणि प्रक्रिया सुरू होईल. पगार व्यतिरिक्त आणखी काय वाढणार? पेन्शन. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये थेट वाढ. घर भाडे भत्ता, HRA. मूळ पगार वाढल्याने HRA मध्ये सुधारणा. प्रवास भत्ता, TA. प्रवास आणि इतर अनेक भत्त्यांमध्ये वाढ. हा आयोग लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा आर्थिक दिलासा ठरेल. निष्कर्ष. अंतिम निर्णय कोणाचा? किमान पगार 46,000 होणार की 54,000 हे पूर्णपणे सरकारच्या अंतिम निर्णयावर आणि त्यांनी निश्चित केलेल्या फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून आहे. सर्व आकडेवारी अंदाजित आहे. अंतिम निर्णय सरकारची अधिकृत घोषणा झाल्यानंतरच स्पष्ट होईल. माहिती महत्त्वाची वाटली? जर तुम्ही सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक किंवा सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत आणि सहकाऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच खात्रीशीर अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.